और साथ ही श्री प्रेमरत्न चौकेकर जी, उनसे भी निवेदन है, वो भी कृपया इस विचार मंच पर एक बार पुनः पधारें। सर्वांना सविनंची आहे. मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला दाखवलीस व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, तू देवदूत ही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. या महामानवाने दिलेल्या अष्टांगिक मार्ग अर्थात सम्यक ज्ञान, सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, यामुळे माणसाला जगण्यास नवा संदर्भ मिळतो. त्यांची उंची थेट चंद्र ताऱ्यांपर्यंत पोहोचते. हीच महत्वाकांक्षी प्रेरणा कोळीसरे सारख्या एका छोट्याशा गावातला तरुण घेतो आणि आज जगाच्या समोर उभा राहतो. संबुद्धाचा संपूर्ण गाथा त्याला संगीतबद्ध करत. खर तर मी पाहिलंय गेल्या 15 वर्ष हा प्रोग्राम सुरू होण्या अगोदरच आम्ही एकत्र आहोत. साधारणतः आमच्या दोस्तीला, मैत्रीला 35 वर्ष झाली आणि या मैत्रीच्या माध्यमातून जेव्हा मी पावना या बघत आलोय, एक संगीत क्षेत्रात आपलं एक उज्ज्वल नाव, वेगळं ठसा उमटवण्याचं काम जे केलंय ते बघत आलोय. खरं तर 1956 बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला. या धम्मामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांना प्रेझेंट केला आणि तिथून खरी सुरुवात झाली ती कोकणात 1960 बाबासाहेब गेल्यानंतर कोकणामध्ये जे आमचे काही शिकलेले लोक होते, ज्यांना जमत होतं, जे काही शब्द तोडके मोडके धरून अंधाऱ्या रात्रीला कापत त्या शब्दांना तलवार बनवत जात होते आणि जलसा एक असा कार्यक्रम त्यांनी सादर केला. ती जलशाची प्रेरणा घेऊन अशी आमची तरुण तयार झाली. या प्रेरणातून तयार झालेला बाबासाहेबांचे विचार घेत जेव्हा आम्ही या जलशाच्या माध्यमातून तयार झालो, तर तथागतांचे तत्वज्ञान जेव्हा बाबांनी आपल्या सुरामध्ये बांधायला सुरुवात केली, तेव्हा इथून सुरू झालेला प्रवास, या रत्नागिरीच्या छोट्याशा गावातला सुरू झालेला प्रवास हा जगभर पोहोचतोय. आपल्या सगळ्यांचं प्रेमातून आम्हाला हे समजतं. मी पावासाठी नेहमी वेगळं म्हणत असतो. पावा म्हणजे आंतरिक शांतीबरोबर विश्व शांती निर्माण करण्यास आपल्या उत्तुंग आत्मविश्वासाबरोबर उभा राहायला सांगितली ध्येय वेळा. रत्नागिरीच्या लाल तांबड्या मातीतला हे आमचे रत्न जेव्हा आपल्या समोर येतं, तेव्हा खरंच हृदय शांत, हृदय धडधड जे असतं ते शांत होण्याचं, खर तर या पलीकडे जाण्याचा मार्ग इथून आपल्याला मिळतो. आणि हा एक वेगळा प्रवास जेव्हा आपल्या समोर येतोय, तेव्हा आमचं शब्दात सांगू शकत नाही असा हा प्रवास आहे. गेल्या 15 वर्षामधला जो प्रवास आहे की आम्ही अनेक देशात परदेशामध्ये जात असतो आणि हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. खर तर आम्ही हेच सांगतो की आपण तथागत बुद्धांची जी प्रेरणा आहे, जे तत्वज्ञान आहे, ते आपल्या कुटुंबामधून, आपल्या लहान मुलांपासून याची प्रेरणा घ्यायला सुरुवात करायला हवी. आणि हीच या माध्यमातून सांगायचं हा माझा विषय आहे. खरं तर काम करताना अनेक प्रश्न येतात, अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात, बाहेर जातानाही प्रश्न निर्माण होतात, पण ही संपूर्ण टीम, जशी श्वेता मॅडम आता अनेक वेळा आपल्याला सांगितलं वेगवेगळ्या माध्यमातून, तथागत बुद्ध म्हणजे काय, लोकांना त्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर श्वेता मॅडम करतात. जोरदार टाळ्या होतात त्याच्यासाठी. संगीताचं सांगायला नको, इथे सोमदत्ता मॅडम आहेत आणि भावेश. मागे आमच्या बॅक स्टेजला अनेक लोक आहेत ज्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य मिळतं. पण या संपूर्ण टीमचं खरंच आपण आपल्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन करूया. आणि ज्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी कार्य करण्याची संधी मिळाली, त्यांचं खरंच मी या ठिकाणी चौबेकर सरांचा आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. खरं म्हणजे पावा आणि तुमच्या मध्ये मला आज तरी यावंसं खरंच वाटत नाही, परंतु मिळालेली संधी घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, निप्पॉन न्यूज कंपनी लिमिटेड हा मीडिया हाऊसचा एक सुरुवात आहे आणि निश्चितच इनर पीस आम्हाला शोधायला हवी. पावानं ज्या पद्धतीनं बुद्ध आपल्यासमोर मांडला आहे आणि मांडणार आहे, ते मेडिटेशनच्या आतमध्ये खोल जाण्याचा निश्चितच अतिशय सुरेख असा मार्ग आहे. म्युझिकने, संगीतानं माणसं जोडली जातात
आणि हा मॅडम सांगतायत मागासपासून तसं सूर ताल तोडणारी माणसं या देशामध्ये कमी नाही. आणि मग जात विषमता, जातीयता, अत्याचार, मुलींवर स्त्रियांवर अत्याचार, यातून जो बेसूर बेताल निर्माण झालाय, यासाठी सूर ताल जसं गरजेचं आहे तसंच ही संविधान या देशाचं आणि लोकशाही टिकणं गरजेचं आहे. आणि संविधान आणि लोकशाही टिकली तरच या देशातल्या शेवटच्या माणसाला हा सूर ताल गवसेल, अन्यथा तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आधी नव्हता, पुढे नसेल. आणि म्हणून कळालं, संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी, त्याचं संवर्धन संरक्षण करण्यासाठी ज्या लोकशाहीचे सगळे स्तंभ तोडण्याचं काम आज म्हणजे जाणीवपूर्वक चाललेलं आहे, त्या प्रस्थापित राज्यकर्त्यांचं आणि एकूणच सत्ताधाऱ्यांचं, मग ती सोशल, कल्चरल, पॉलिटिकल असेल, त्यांचं जे काही हे सगळं उद्ध्वस्त करण्याचं काम चाललेलं आहे. मग आम्ही अशा वेळी जर शांत बसलो तर मग इनर पीस तर दूर राहील, परंतु बाहेरची शांती पण नष्ट होईल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये बाबासाहेब सांगते की लोकशाहीचं मजबूतीकरण करण्यासाठी विरोधी पक्षाची गरज असते. विरोधी पक्ष अगदी सुरुवातीपासून 1950 पासून सत्ताधारी पक्षांना विरोधी पक्ष संपवण्याचं सातत्याने काम केलं आहे. याचे कारण सगळेच करत आहेत. अशा वेळी बाबासाहेब सांगतायत की अशा वेळी मीडिया आणि केवळ मीडियाच ताकदीनं उभा राहू शकतो आणि त्या या लोकशाहीला मजबूत करू शकतो. आणि तिथेही असं आहे की गुन्हा अंधार जो मीडिया आज उपलब्ध आहे तो सत्तेचा बटीक झालेला आहे. आणि अशा वेळी आंबेडकरी मीडियाचं काम आहे या संपूर्ण लोकशाहीला वाचवणं, संविधानाला वाचवणं आणि त्यासाठी जंग पछाडणं हे काम आहे. इनर पीस त्यानंतरच मिळेल असं मला तरी वाटतं. आणि म्हणून या संपूर्ण प्रवासामध्ये आपण आमच्या सोबत आहात. आज ज्या गर्दी इथे केलेली आहे तुम्ही, निश्चितपणे संगीताचे, बुद्धाचे, धम्माचे आपण दर्दी आहोत. आपण त्या मार्गावर चाललेलो आहे. सोबत तुमच्यासोबत कायम चालणारा तुमचा मित्र नेपाळ न्यूज मीडिया कंपनी, आणि त्याने पहिलेच जे आपत्ती त्याचं आहे ते सार्वभौम सत्ता, सार्वभौम राष्ट्र हे दैनिक आपल्या सोबत असेल. सोबत प्रवास करूया आणि तिथपर्यंत पोहोचूया जिथं बुद्धाला आणि बाबासाहेबांना आपण घेऊन जायचंय. जय भीम, नमो बुद्धाय. निर्माण न्यूज मीडिया के उद्देश्य के बारे में जो बात अभी कही गई वो बात जानते हैं लोग, और इसीलिए तो ये कहा जाता है कि खींचो न कमानों को, न तलवार निकालो, जब तो मुकाबिल हो तो अखबार निकालो। किसी भी तलवार में वो ताकत नहीं होती जो शब्दों में होती है, जो कलम में होती है। और इस बात का सबसे बड़ा प्रमाण तो भगवान बुद्ध के ही पास है। उनके विचारों में वो ताकत थी कि जिसने हिंसक अंगुलीमाल को उपासक अंगुलीमाल बना दिया था। वो चले थे जब अंगुलीमाल की ओर तो चेताया था लोगों ने, बहुत खतरनाक है, मार डालता है लोगों को, उनकी उंगलियों की माला पहन लेता है। लेकिन वो करुणा भाव से भरे थे, और करुणा भाव एक के प्रति नहीं सबके प्रति होता है। वो दया नहीं है, वो कंपैशन है। तो उसी करुणा भाव से भरे निर्भय भगवान बुद्ध चले जा रहे थे और अंगुलीमाल ने कहा रुक जाओ। तो वो बोले कि तुम रुक जाओ अंगुलीमाल, मैं तो रुका हुआ। वो आश्चर्यचकित हुआ क्योंकि इस निर्भयता से उसकी चेतावनी का उत्तर अब तक किसी ने दिया नहीं था। और जब उन्होंने कहा कि तुम रुक जाओ तो बोला मुझे कहाँ रुकने की आवश्यकता है। तो भगवान बुद्ध ने कहा रुक जाओ उस हिंसा के मार्ग पे जिस पे अब तक चलते आए हो, और सोचो कि इससे क्या पाया है तुमने और क्या दिया है किसी और को। और उसके बाद जो हुआ वो इतिहास है। तो करुणा, प्रेम, शांति में जो शक्ति है वो दुनिया के किसी भी बम, तलवार या हथियार में नहीं है। बहुत युद्ध झेले हैं इस दुनिया ने, मगर इसको बुद्ध की आवश्यकता है। और ये बात पावा समझते हैं, इसलिए बहुत आसान था, उनके पास बहुत ऑफर थे बॉलीवुड के भी, पर उन्होंने उस मोह को, उस आकर्षण को छोड़ा और उन्होंने उस तरह के संगीत से अपने आप को जोड़ा ही नहीं जिसमें बहुत शोर है, जिसमें बहुत हो हल्ला है। उन्होंने यही तय किया कि वो उसी मार्ग पे चलेंगे जिस मार्ग ने उनके मन को शांत किया है, उसी मार्ग से दूसरों को शांति मिले, चाहे फिर वो इस देश का व्यक्ति हो या दूसरे देश का व्यक्ति हो। सबके लिए उनका वही एक संदेश है
कि भगवान बुद्ध का ये तत्व ज्ञान मेरे संगीत के माध्यम से आप में से एक के दिल की भी ज्योति जगा दे तो मैं अपना उद्देश्य सफल मानूंगा। यही मानकर पावा ने ये वीणा उठाया है। और अब इसी दिशा में अगला ट्रैक जिसका नाम है मैत्री। वो मैत्री नहीं जो फ्रेंडशिप डे पर मनाई जाती है, वो मैत्र भाव जो भगवान बुद्ध कहते हैं कि उसके प्रति भी है जो तुम्हें अपना शत्रु मानता है, और उसके प्रति तो है ही जो तुम्हारे मार्ग पर तुम्हारे साथ है। मैत्री। अगला पड़ा हुआ है हमारा अगला ट्रैक इस मैत्री। इट्स अबाउट जेंटल ग्रेस और बुद्धिस्ट फिलोसॉफी में मैत्री इज अबाउट गुडविल, एक्टिव इंटरेस्ट इन अदर्स। Buddha said we have all habitual patterns like jealousy. This habitual patterns will be burned with this मेत्ता भावना। तो जो मेत्ता भावना है उससे ओपननेस आ जाती है। और मैत्री, that another track is about मैत्री, मेत्ता भावना, gentle grace। नहीं వేరే నవేరాని సంబంధిత కుదాచనం అవేరే నీచ సంబంధి ఏస ధమ్మో సనంతనో बिन पैर के प्रेम भाव बढ़ाकर इस जीवन काल में अपना फर्ज निभाकर, बिन पैर के प्रेम भाव बढ़ाकर इस जीवन काल में अपना फर्ज निभाकर सही राह को परखना, मैत्री की भावना तुम दिल में जगाए रखना, मैत्री की भावना तुम दिल में जगाए रखना। Let no one suffer for hatred and your anger. Let no one deceive another. May all be happy and secure. घनसारप्रदीप्ते दीपेवतामसिना त्रिलोकदीपं सम्बोधं पूजयामि तमोनुरं सुगन्धिकाय वर्धनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतम् पूजयामि तथागतम्। एक दूसरे की बुराई ना करे, एक दूसरे की बुराई ना करे, वही मनस्य में किसी के दुख की इच्छा ना धरे, वही मनस्य में किसी के दुख की इच्छा न धरे। संसार के सभी गम को मिटाकर, संसार के सभी गम को मिटाकर आशाओं के नए मन में ख्वाब जगाकर, आशाओं के नए मन में ख्वाब जगाकर
कदम मिला के है चलना, मैत्री की भावना तुम दिल में जगाए रखना, मैत्री की भावना तुम दिल में जगाए रखना, मैत्री की भावना तुम दिल में जगाए रखना, मैत्री की भावना तुम दिल में जगाए रखना। ये जो ट्रैक है इसका नाम है संस्कार। ये भी एक ऐसा शब्द है जिसकी बड़ी बड़ी बातें की जाती हैं, मगर सच ये है कि आप बच्चे को संस्कार ऐसे नहीं दे सकते कि आओ बैठो मैं तुम्हें संस्कार दूं। संस्कार दिए नहीं जाते, वो होते हैं। आपके कर्मों से आपके मन पे भी संस्कार होते हैं। आप जो पढ़ते और जिन लोगों के साथ रहते हैं उससे आपके मन पे भी संस्कार होते हैं और जन्मों जन्मों तक वो चलते हैं। और वैसे ही संस्कार नई पीढ़ी पर भी होते हैं। तो उनके सामने अगर हम सोच, कर्म, विचार पवित्र रखते चलेंगे तो अपने आप वो संस्कार हम में और उनमें, समाज और देश में, दुनिया में वैसे ही होते जाएंगे। तो प्रस्तुत है संस्कार इनकल्ट्रेशन। Final track है एक ट्रांस वर्जन and it's about संस्कार inculturation and it's about Buddha's philosophy. This is about finding oneself, finding one's emotions. For this peaceful life, peaceful existence, we don't need money, you don't need power. And Buddha said you need to find yourself, and that's about संस्कार. एक मेरा meditative में से ट्रांस वर्जन the final track I am trying to make. बहुजन हिताय बहुजन सुखाय, ये दो टैगलाइन से मैंने कंपोजिंग करने की कोशिश की है. इट्स अबाउट एनकल्चरेशन संस्कार, द फाइनल ट्रैक इन आवर जर्नी ऑफ पीस. संस्कार अनित्य है, यही पूर्ण सत्य है, संस्कार अनित्य है, यही पूर्ण सत्य है, जन सूर सम्यक विमुक्त बहुजन हिताय, वाणी सत शुद्ध है, मन में बस बुद्ध है, वाणी सत शुद्ध है, मन में बस बुद्ध है, समुद्र सुगम्य उदंड बहुजन सुखाय, संस्कार अनित्य है, यही पूर्ण सत्य है, जन सम्यक विमुक्त बहुजन हिताय, वाणी सत शुद्ध है, मन में बस बुद्ध है, समुद्र सुगम्य उदंड बहुजन सुखाय. That one word is better, which brings peace than 1,000 followers. That one word is better, which brings peace. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, यत्पटिपन्नो भगवतो सावक संघो, साविचिपटिपन्नो भगवतो सावक संघो. क्षणिकवाद के सिद्धांत पर अष्टांगिक मार्ग का असर, क्षणिकवाद के सिद्धांत पर
अष्टांगिक मार्ग का असर क्षणिक मार्ग के सिद्धांत अष्टांगिक मार्ग का असर परिवर्तनशील जनवादी प्रज्ञाशील समाधि प्रज्ञाशील समाधि सिद्धांतिक ज्ञान है मानव समान है प्राप्ति स्वतंत्र उदार समुदाय प्रेरित इंसान है वही बुद्धिमान है आध्यात्मिक विनम्र शांति दूत परिहिताय संस्कार यही पूर्ण सत्य है जन समाज सम्यक विमुक्त बहुजन हिताय वाणी शुद्ध शुद्ध है मन में बस बुद्ध है समुद्र सगम्य उदंड बहुजन सुखाय Many thousand followers, that one word is better. Which brings peace. Many thousand followers, that one word is better. Which brings peace. सुपतिपन्नो भगवतो साधक सिंधु सुपतिपन्नो भगवतो साधक सिंधु याईपतिपन्नो भगवतो साधक सिंधु स्वामीपतिपन्नो भगवतो साधक सिंधु संस्कार नित्य है यही पूर्ण सत्य है जन सुबोध सम्यक विमुक्त बहुजन हिताय वाणी सत्य शुद्ध है मन में रस बुद्ध है समुद्र सुगम्य उदंड बहुजन सुखाय एतन् कुसुम संतति पूजयामि मुकुन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजेन पुत्र कुसुमेन पुण्येन नेतेन लभामि मोक्षम् उत्तमिलाय पीयतानिन्द्र मे कायो तथा याति विना स्वभावम् संस्कार नित्य है यही पूर्ण सत्य है जन सुवाद सम्यक विमुक्त बहुजन हिताय वाणी शत शुद्ध है मन में बस बुद्ध है समुद्र सुगम्य उदंड बहुजन सुखाय तो इस यात्रा पे हम आज के लिए रुक रहे हैं, मगर जैसे कि कहा था कि ये यात्रा अनवरत जारी है। आप भी इस यात्रा में जुड़े हैं तो फिर किसी मोड़ पे ज़रूर मिलेंगे। आज के लिए ये कहना है कि मुसाफिर हैं हम भी, मुसाफिर हो तुम भी, किसी मोड़ पर फिर मुलाकात होगी। निब्बाण न्यूज़ मीडिया और आप सभी को साधुवाद, धन्यवाद। आपला जो आत्मनिक जो कार्यक्रम होता तो आता संपला आहे। अतिशय सुंदर असा कार्यक्रम आणि गाण्याचा कार्यक्रम होता तो मंत्रमुक्त होऊन टाकला त्या संगीत गाण्याने। आता आपण हा व्हिडिओ इथे समाप्त करतो। हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्की लाईक
शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला तर भेटू अशा नवीन अशा व्हिडिओमध्ये.